एज्युकेशन सोसायटी व आर.सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंबुलेशन क्रीडा स्पर्धा 2025-26चा शुभारंभ आजपासून झाला आहे असे मी घोषित करतो आहे। आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या माध्यमिक विभागामार्फत अँबिशन क्रीडा महोत्सव दिमाखात व उत्साहात संपन्न। शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित माध्यमिक विभागामार्फत दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी भव्य दिव्य स्वरूपात अँबिशन क्रीडा महोत्सव आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज ग्राउंड शिरपूर येथे दिमाखात व उत्साहात संपन्न झाला। शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली अँबिशन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन हवेत बलून सोडून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले। धुळे जिल्हा पोलीस डिपार्टमेंट स्पोर्ट्स इन्चार्ज संजय एस साळुंके यांच्या हस्ते मशाल रोहण करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, धुळे जिल्हा पोलीस डिपार्टमेंट स्पोर्ट्स इन्चार्ज संजय एस साळुंके, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, गट शिक्षण अधिकारी डॉ नीता सोनवणे, सचिव रेशा पटेल, विश्वस्त विजय भंडारी, सीईओ डॉ उमेश शर्मा, स्पोर्ट्स डायरेक्टर प्रितेश पटेल, अकॅडमिक इन्चार्ज पी.व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला। हजारो खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून क्रीडा नैपुण्य सिद्ध केले। 14 वर्ष आतील, 17 वर्ष आतील, 19 आतील मुले आणि मुली 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 1500 मीटर, 3 किलोमीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी इत्यादी खेळ प्रकारातील क्रीडा स्पर्धेत संस्था अंतर्गत शिरपूर, वाघाडी, गरताड, भोरखेडा या 4ही क्लस्टरमधील सर्व माध्यमिक शाळांमधील खेळाडू सहभागी झालेत। आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य मैदानाच्या हिरवळीवर क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी वीर भारतीय, भारताच्या महान वीरांचा गौरव, भारताच्या गौरवशाली इतिहासातून युवकांना प्रेरणा या विषयावर 14 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर झाक्यांचे सादरीकरण केले। तसेच 21 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व मनमोहक रांगोळ्यांचे प्रदर्शन घडविले। कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी संस्थेतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। माझा खानदेशमध्ये आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत संजय साळुंके सर, जे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे मुख्य आहेत धुळे येथे। आज शिरपूरला ॲम्बिशन स्पोर्ट मीट 2025-26च्या या कार्यक्रमाला ते चीफ गेस्ट होते, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आज फार मोठी भूमिका या ठिकाणी केली आहे। सर, काय सांगणार शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि आर.सी. पटेल संकुल याबाबत आपलं काय मत, काय वाटलं आपण? मला या ठिकाणी आल्यावर सकाळपासून तर आज सायंकाळपर्यंत खूप आनंद वाटला आहे की इथे क्रीडा महोत्सव एवढं छानपैकी आणि पूर्ण शिरपूर तालुक्यातलं जेवढेही स्कूल होते तेवढे व्यवस्थितरित्या त्यांचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि मेडल्स हे त्यांना घेण्यात आले आणि खरोखरच आभारी आहे की त्यांनी एवढा छान कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे। साहेब, या संस्थेचे सर्व माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल साहेब आहेत, त्यांनी एवढं मोठं शिरपूरला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून घेतलेलं, काय सांगणार इथल्या खेळाडूंच्या संदर्भात आपण? इथले खेळाडूंचं मी त्यांचं खरोखरच आभारी म्हणजे नाव काढू इच्छितो की आर.सी. पटेल स्कूल आणि शिरपूर शहर एवढं नाव उंचावर आणून ठेवले माननीय अमरीशभाई पटेल सरांनी। आणि इथले खेळाडू ते मुंबई, पुण्यापेक्षा जास्त मेडल्स मिळवलेले आणि राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले। सर, भविष्यात काय योगदान असेल आपलं या संस्थेसाठी? जर मला वेळ मिळाला तर मी या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांचं सराव शिबिर नक्कीच घेईन। माझ्याकडून जेवढी मदत होईल खेळाच्या याच्यासाठी तर मी नक्की करेन। धन्यवाद सर।